कोणी या शरीराला महाराज चुटी म्हटलेलं आहे, कोणी या शरीराला खऱ्या अर्थाने चादर म्हटलेलं आहे, कोणी या शरीराला घोंगडी म्हटलेलं आहे. कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हा शिका दिली बांगुली रे. कानोबा तुझी घोंगडी म्हटलेलं आहे. म्हणजे या शरीराला वेगवेगळ्या पद्धतीने विशेषण दिलेले आपल्याला बघायला मिळतात. महाराजाला काया म्हणतात. नवे नवे काया या शरीराला म्हणत असताना संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने चिंतन केलंय. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. या शरीराला महाराज पंढरी म्हटलेलं आहे. काया मी सांगतोय आपल्याला, तू काया नगर का सौदागर, तुझी अपने वतन पे जाणारे. कसोटी संतांनी वर्णन केलंय. म्हणजे खऱ्या अर्थाने इथे हे वर्णन करणं तसं उचित नाही, पण चला मला एक चिंतन सांगायचं. वेगवेगळ्या पद्धतीने सुफी संत वर्णन करतात. रे मन मुसाफिर बदलना पडेगा, हे काया कुटी खाली करना पडेगा. चमड़े के कमरे को तू क्या संभाले, एक दिन तुझे तेरा मालिक निकाले.